माझ्या पतीच्या निधनानंतर ती तिच्या एका मुलाच्या घरी राहिली। मला माझ्या सुनेची वेगळी बाजू पाहायला मिळाली आणि मुलाचे देखील। त्या दोघांच्या मनात काय आहे ते मला चांगलंच माहीत आहे। मी वृद्धाश्रमात जावे अशी त्यांची इच्छा आहे। त्यांच्या मृत्यूनंतर मला हे सर्व पाहावे लागेल, ऐकावे लागेल याची मला कल्पना नव्हती। पण माझ्या मुलाचे आणि सुनेचे म्हणणे ऐकूनही मी इथेच राहण्यास सहमत आहे, कारण मी माझ्या नातवाला आणि नातवाला पाहू शकतो। त्याची झलक पाहून मला हायसे वाटते। मी घराबाहेर टीनच्या झोपडीत राहतो। माझ्या सुनेला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी घराबाहेर राहते। मुलाने थोडी दयाळूपणा दाखवून वर टीनपत्री बसवली आहे। तो मला वेळोवेळी रेशन देतो, म्हणून मी स्वतः बनवतो आणि खातो। मी माझ्या मुलाला सांगितले आहे की माझ्यामुळे दोघांनाही काही त्रास होणार नाही, मला इथेच राहू द्या। मला या घरात मरू दे। मला एवढेच हवे आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा मुलगा आणि सून निदान माझ्यासाठी एवढे करत आहे। माझा मुलगा सकाळी 9 वाजता कामावर जातो आणि मुलंही त्याच वेळी शाळेत जातात। त्यानंतर माझा मुलगा संध्याकाळी 6 वाजता परत येतो। मुले 3 वाजता येतात। त्यांचे येणजाण पाहून मला मोठा दिलासा मिळतो। जेव्हा माझ्या नव्याचे मित्र बरेच दिवसांनी आले, तो माझ्या पतीचा मित्र होता। त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे। त्यावेळी तो आमच्या घरी यायचा। त्याच्याशी आमचे चांगले संबंध होते। त्याचे घर आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते। त्याच्या पायात समस्या होती आणि त्याला नीट चालताही येत नव्हते। खूप दिवसांनी तो माझ्या घरी आला। त्यांना पाहून मला बरे वाटले। त्याची अवस्थाही माझ्यासारखीच होती। आता मुलंही त्यांच्यावर नाराज होती। ते माझ्याकडे यायचे आणि त्यांच्या दुःखात रडायचे आणि ते दिवस आठवायचे। म्हातारपण आपल्यासारख्यांना खूप रडवते। त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते आणि त्याला चालायला त्रास होत होता। त्यामुळे त्याला जेवणही मिळू शकले नाही। जेव्हा तो माझ्याकडे आला, तेव्हा मला समजले की एवढ्या त्रासातून गेल्यावर तो त्याच्या जुन्या मित्रांच्या घरी चहा आणि खाण्यासाठी गेला असावा। त्याच्याही स्वतःच्या मजबुरी होत्या। तो आल्यावर मी त्याच्यासाठी जेवण बनवले आणि त्यांना खायला दिले। तो जेवायला नकार देत होता, पण मला माहित होतं की त्याला भूक लागली आहे। सुनेने जेवण दिले नाही। माझ्या सुनेने मला आणि त्याला जेवताना पाहिले। ती काहीच बोलली नाही। असाच तो 2 ते 3 वेळा इथे आला। ती आली की त्यांना खायला घालायची। त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर माझा मुलगा आला। तेव्हा माझी सून म्हणाली की तुझी आई इतकी निर्लज्ज आहे। आजकाल ती कोणाला बोलावून खायला घालते माहित नाही। ते मोठ्या कष्टाने कमावले आहे आणि ती लुटण्यात मग्न आहे। त्यांचे रेशन बंद करा आणि ती काही दिवस उपाशी राहिली तर तिचे मन गमवेल। मी त्यांना माझ्या वाट्याला खाऊ घालतो असे कुठे म्हणालो? ते तुझ्या वडिलांचे जुने मित्र आहे। तरीही सून उलट बोलू लागली, घराबाहेर राहून स्वातंत्र्य मिळाले आहे। ती काय करते ते मला माहित नाही। मुलानेही सांगितले की तिला काही दिवस उपाशी राहू द्या। माझ्या मुलाने मला घराच्या मागे नेले आणि सीडीजवर बसवले आणि आता इथे बसायला सांगितले। आता माझे अश्रूही सुकले होते। दुसऱ्या दिवशी जेवण मिळाले नाही। माझ्या वहिनीने ती छोटी टीनची खोली तोडली। तेव्हा मला वाटले की आता मी चुकीचे करत आहे। एक दिवस उपाशी राहिल्यावर मला वाटले, मी काय चूक करतोय? मी आता माझ्या मुलाच्या घरी राहू नये आणि कदाचित माझीही चूक असेल। माझ्या संगोपनात काही कमतरता आहे आणि त्यामुळेच हा निकाल आला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या मुलाला सांगितले की मला वृद्धाश्रमात सोड। आता मला तुम्हा दोघांना जास्त त्रास द्यायचा नाही। वहिनी म्हणाली की एके दिवशी तिला भूक लागली आणि मन हरपले।
मुलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद होता आणि तो पटकन तयार झाला मला सोडायला। सून सांगत होती की आज रजा घे, इथे सोडू नकोस, 3 दिवसात परत ये। मी माझ्या सुनेला म्हणालो, मुलगी काळजी करू नकोस, मी पुन्हा येणार नाही। मी माझ्या नातवंडांना मिठी मारली। मला माहित होते की आपण पुन्हा भेटू शकणार नाही। मलाही एकदा माझ्या मुलाला माझ्या मनापासून मिठी मारायची होती, पण तो म्हणाला चल लवकर करू। मी माझ्या सुनेला म्हणालो की मुलगी स्वतःची काळजी घे, माझा मुलगा मला सोडून गेला। तिथे आल्यानंतर माझ्यासारखे अनेक जण असल्याचे पाहिले। काही दिवस उदास राहा आणि मग सत्य स्वीकारा। मी आता इथे आनंदी आहे। मी पण काही काम करतो। असे कोणाच्याही बाबतीत होऊ नये असे मला म्हणायचे आहे, पण हे कधी कोणाच्या बाबतीत घडेल हे कोणीच सांगू शकत नाही, पण पालकांनीही अशा वेळेस तयार राहावे। फक्त आपल्या मुलांना वाढवा आणि त्यांच्याकडून कशाचीही अपेक्षा करू नका। अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।